आज आपण एका अशा प्राचीन कथेबद्दल बोलणार आहोत जी नेतृत्वासमोरचा एक खूप मोठा पेच, एक शाश्वत पेच आपल्यासमोर मांडते. तर विचार करा की तुमच्या हाताखाली काम करणारी एक अत्यंत मौल्यवान व्यक्ती तुमचा विश्वासघात करते. मग अशावेळी काय करायचं? हा प्रश्न ना खरं तर खूप मोठा आहे. यात एका बाजूला आहे निष्ठा आणि न्याय आणि दुसऱ्या बाजूला आहे उपयुक्तता आणि व्यवहारवाद. आणि गंमत म्हणजे हीच समस्या, अगदी अशीच परिस्थिती प्राचीन भारतातल्या एका राजासमोर उभी राहिली होती. आणि त्याची ती द्विधा मनस्थितीच आपल्या आजच्या कथेचा मूळ आधार आहे. तर गोष्ट आहे प्राचीन भारतातली. आपण आहोत कोसलच्या राजाच्या दरबारात. आणि राजासमोर एक खूप मोठी आणि खूपच खाजगी अडचण उभी राहिली आहे. त्याला नुकतंच कळलंय की त्याच्याच एका विश्वासू माणसाने त्याचा घात केला आहे. आता इथेच तर खरी गंमत आहे. राजाला सगळं सत्य माहिती आहे. त्याला माहिती आहे की गुन्हेगार कोण आहे. पण तो काय करतो? तो अपमान चक्क गिळून टाकतो. शांत बसतो. का? कारण तो माणूस त्याच्यासाठी खूप जास्त उपयुक्त होता. त्याला गमावणं राजाला परवडणारं नव्हतं. म्हणजे बघा, अपराधापेक्षा त्याची उपयुक्तता जास्त महत्वाची ठरली. पण आतून मात्र राजाला स्वतःच्या या ढोंगीपणाचा खूप त्रास होतोय. आणि मग हाच सल मनात घेऊन तो एका ज्ञानी व्यक्तीकडे जातो, जे फक्त गुरु म्हणूनच ओळखले जातात, त्यांच्याकडून सल्ला घेण्यासाठी. पण ते गुरु आहेत, ते काही थेट सल्ला देत नाहीत. उलट ते सांगतात की अरे, अशी समस्या पूर्वीच्या काळातही अनेक राजांसमोर आलेली आहे. आणि मग ते राजाला एका पूर्वजन्माची कथा सांगायला सुरुवात करतात. आणि या कथेतून जे काही शिकायला मिळते ना, ते बनारसच्या राज्यात घडलेल्या एका दुसऱ्याच कथेत लपलेलं आहे. म्हणजे कथेच्या आत एक कथा. तर ही जुनी कथा आहे बनारसची. इथे आपल्याला 3 महत्वाची पात्र भेटतात. एक आहे महान राजा ब्रह्मदत्त, दुसरा आहे त्याचा एक दरबारी, आणि तिसरा आहे त्या दरबाराच्या सेवेत असलेला एक सेवक. आणि इथेच बघा, पहिल्या राजासमोर जी समस्या होती, अगदी तशीच परिस्थिती इथेही आहे. फरक फक्त एवढाच आहे की यावेळी ही घटना त्या दरबारासोबत घडतीये. त्याच्याच सेवकाचं त्याच्याच घरात अफेअर सुरू होतं. पण कोसलच्या राजाने काय केलं होतं? त्याने तो विश्वासघात सहन केला होता. पण हा दरबारी तसं करत नाही. तो संतापाने लाल होतो आणि तात्काळ प्रतिक्रिया देतो. तर इथे आपल्याला 2 अगदी वेगळे दृष्टिकोन दिसतायत. एका बाजूला कोसलचा राजा, जो उपयुक्तेमुळे, व्यवहारामुळे अपमान गिळतो. आणि दुसऱ्या बाजूला हा दरबारी, ज्याला हा ढोंगीपणा अजिबात सहन होत नाही आणि तो थेट न्यायाची मागणी करतो. मग तो दरबारी काय करतो? तो अजिबात वेळ वाया घालवत नाही. तो त्या सेवकाला पकडतो आणि थेट राजा ब्रह्मदत्त समोर हजर करतो आणि राजाकडेच न्यायाची मागणी करतो. पण तो आपली अडचण थेट सांगत नाही. तो राजा ब्रह्मदत्तासमोर आपली समस्या एका श्लोकातून, एका काव्यात्मक प्रश्नाच्या रूपात मांडतो. आणि यामुळे कथेला एक वेगळंच वळण मिळतं. तो विचारतो, माझ्या घरात एक माणूस आहे, माझाच एक उत्साही सेवक, पण त्याने माझा विश्वासघात केला आहे. हे राजा, आता तुम्हीच सांगा, मी काय करू? बघा, किती मार्मिक प्रश्न आहे हा. आणि हा प्रश्न ऐकून राजा ब्रह्मदत्त, ज्याच्यावर स्वतःवरही तीच वेळ आलेली आहे, त्याच्या समोर एक अशक्य निवड उभी राहते. आणि ही प्राचीन कथा इथेच संपते. राजा काय उत्तर देतो हे सांगितलेलंच नाही. ते उत्तर त्या राजाला आणि आपल्याला शोधायला लावते की जेव्हा तत्व आणि व्यवहारवाद एकमेकांसमोर उभे ठाकतात, तेव्हा एका नेत्याने कोणता मार्ग निवडावा? हा प्रश्न तेव्हाही होता आणि आजही तितकाच महत्वाचा आहे.